नमस्कार मंडळी. तर काल आपल्याला जे परीसाठी जे वाढदिवसानिमित्त जे गिफ्ट पाठवलं होतं तर त्या ताईंच्या घरी आम्ही आलेलो आहे. आणि हे बघा, हे राजश्री पवार ताई जे आपल्या कल्याणमध्ये राहतात आणि ताईंच्या घरी आलेलो आम्ही. आणि ताईंच्या घरामध्ये येण्याचं कारण असं की शिर्डीचे जे साईबाबा आपले आहेत त्या साईबाबांची पादुका, तर इथं त्यांच्या घरी पादुका आले, तर इथं पादुकाच्या दर्शनासाठी आम्ही ताईंच्या घरी इथं आलेलो आहे. तर ताईंच्या घरामध्ये आल्याच्या नंतरला थोडंसं शांतता फील झाली, कारण की खूप मस्त वातावरण आहे. आणि तुम्ही इथं पाहू शकता ताईंच्या खास तुम्हाला इथं मैत्रिणी आहेत. हे बघा, म्हणजे या ताईंच्या वर्ग मैत्रिणी असं म्हणता येणार ना की आताच्या मैत्रिणी आहेत, ताईंच्या ह्या वर्ग मैत्रिणी आहेत. आणि बघा, हे इथं आहेत आणि आजही ह्यांना कनेक्टेड आहे, म्हणजे काहीतरी कारण असेल म्हणून माणसं आपली जोडलेली आहेत. आणि थोडंसं मी मागं जातो आणि तुम्हाला ताईंची फॅमिली दाखवतो. मला वाटतं मी उशीर गेला किंवा मी लवकर आलो, तर ताईंची फॅमिली बरीच मोठी आहे. ही बघा, तुम्ही तर पाहू शकता, बरीच माणसं गोड आहेत आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती एक स्माईल आहे, आनंद आहे. पाठीमागे आपला एक यूट्यूबर आहे, हा ताईंचा पर्सनल ठेवलेला यूट्यूबर आहे, जो घरामधले चाय बी पासून वेफर चिवडा सर्व काही दाखवतो आणि प्रत्येक गोष्टीला चार्जेस करतो, असा यूट्यूबर आहे. या दादांच्या चॅनलचं पण नाव गॅरी ब्लॉग. तर बघा, गॅरी ब्लॉग म्हणून दादांच्या चॅनलचं नाव आहे. तर तुम्ही इथं व्हिजिट केला तर तुम्हाला सुद्धा चार्जेस 100 रुपये. तर मस्त हे सर्व अशी टीम आहे, यांचं पूर्ण हे फॅमिली मंडळ आहे, असं म्हणजे एक फॅमिली आहे. आणि वर्षासुद्धा इथं उपस्थित आहे, या सगळ्या ताई इथं आहेत. आणि स्पेशली त्यांची मामी, ही ताईंची मामी आहे. मला वाटतं हे गावीच जास्त राहतात का तुम्ही? नाही, मुंबईलाच आहेत. पण एक गोष्ट आहे की कणकवली माणसाच्या चेहऱ्यावरचा आहे ना, जो एक म्हणतात ना एक गेटअप असतो ना, तो गावचाच असतो. भले त्यांना तुम्ही गावी ठेवा नाही तर मुंबईमध्ये आणून ठेवा, पण ते गावचा माणूस आहे असं ओळखलं जातो. ताई असं वाटत नाही. ताई मिडभाव आहे ना. आणि कणकवलीला मी आपलं जागा घेऊन आपली राहते, पण खरं गाव माझं मिडभाव, बघा, तालुका देवगड. ताई मिडभावच्या आहेत. आणि ताईंनी, मी काल ताईंना त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुमच्या घरी येऊन मी तुमचे धन्यवाद करणार. तर ताई इथं वर्षाचं बाजूला उभी आहे आणि तुम्ही खरंच ते दिलात, थँक्यू. त्या गिफ्ट पाठवला, तर त्या गोष्टीचा खूप आनंद वाटला मला, स्पेशली त्या फ्रेम बद्दल का, नाहीतर त्या खूप मस्त वाटलं. आता घरी आलो आणि साईबाबांच्या पादुका आहेत, त्यासुद्धा मी दर्शन घेतलं. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला वाटतं शिर्डीचे साईबाबा यांचे पादुकामुळे हे सर्वांना दर्शन भेटेल. आणि याचं कारण तुम्ही असाल की तुमच्यामुळे हे पादुकांचं दर्शन भेटलं. तर ताई, आपल्याला आणि आपल्या सर्व कुटुंबाला भेटून आम्हाला खूप आनंद वाटला. आणि ताईंच्या तर मी तर रजा घेतो, कारण की मला सुद्धा परत निघायचं, वापस जायचं आहे. तर ताई, तुम्ही तर आजपर्यंत आम्हाला बोलवलात आणि दादा स्पेशली का ते गिफ्ट घेऊन घरापर्यंत पोचले, तर आपल्या सर्वांचे, माझ्या फॅमिलीजकडनं सर्वांचे धन्यवाद. तर बघा, हे पण दादा इथं उशिरा पोचले, तर दादा तुमची मी माफी मागतो. आणि स्पेशली तुम्हाला मी जवळला घेतो. हे पण ताईंचे फॅमिलीचे मेंबर आहेत, ताईंचे भाऊ आहेत. तर आपल्या सर्वांना भेटून खूप आनंद वाटला. इथपर्यंत मी पोचलो म्हणजे कुठंतरी काहीतरी कनेक्टेड आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर ताई, स्पेशली तुम्हाला एकदा पुन्हा धन्यवाद. तुम्ही इथपर्यंत आम्हाला आमंत्रण दिलं तर मी इथपर्यंत आलो. तुम्ही आलात त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि खरंच एक हे आपण बोलतो ना की आपले काहीतरी ऋण असतात गेल्या जन्मीचे आणि ते मिळतात, नाही तर एवढ्या मोठ्या जगामध्ये ही माणसं भेटणं हे पण याला एक काहीतरी कारण असतं. आणि ते खरं आहे की आपले काहीतरी ऋणबंधू असतील. आणि आज मला या निमित्ताने एक भाऊ आणि एक मस्त वहिनी बोलत, राजश्री पवार ताई यांचा आवाज मी मगाशी सगळं बोलून झालेलो आहे की तुमचा आवाज आमच्या कोणत्या म्हणजे आवाजा सगळा मॅच होतोय. छाया मावशी. तरी माझी छाया मावशी, माझ्या आईची छोटी बहीण, तर त्यांच्या आवाजासारखा यांचा आवाज आहे, हसणं पण तसंच आहे, बोलणं बिंदास, तशी माझी छाया मावशी आहे. आणि माझं गाव इथून 250 किलोमीटर, तिकडनं तुमचं कणकवली बहुतेक 300 किलोमीटर. तर मंडळी बघा, मागे देवगडनी खेड एकत्र झालं होतं, आज कल्याणी भांडूप एकत्र झालेलं आहे. तर चला मंडळी, आपल्या सर्वांचेच धन्यवाद. आणि खरंच तुम्ही इथपर्यंत बोललात त्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद. धन्यवाद. साईनाथ महाराज की